मी काल परवा श्री चंद्रांना यांची एक मुलाखत घेतली. त्या मुलाखतीमध्ये त्यांचं नेमकं दृष्टिकोन काय आहे सहकाराबाबतचा तो मी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं आपण गेले कित्येक वर्ष शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करताय. काय सांगाल सहकार क्षेत्रामध्ये आता ही जी माळेगावची निवडणूक आहे त्याचे खूप मोठ्या प्रमाणात फलटण तालुक्यामध्ये सभासद आहेत. प्रजागट प्रमुख म्हणून तुम्ही काय सांगाल, तुमची काय भूमिका आहे? माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागते. फलटण तालुक्यातले काही ऊस उत्पादक तिथे शेतकरी सभासद आहेत. तर त्या शेतकऱ्यांनी, माझं असं मत आहे, त्यांनी चंद्रराव अण्णा तावरे यांच्या पॅनेलला जिंकून दिलं पाहिजे, त्यांच्या पॅनेलला मतदान केलं पाहिजे. का केलं पाहिजे? तर त्यांनी आतापर्यंत उच्चांकी दर दिलेला आहे आणि उच्चांकी दर दिलेला आहे म्हणजे त्याचा फायदा कोणाला होणार आहे? शेतकऱ्यांनाच होणार आहे. चंद्रराव अण्णा तावरे हे जे आहेत ते सहकार महर्षी म्हणून ओळखले जातात. सहकारातून ते कारखान्याकडे बघतात, व्यवसायातून नाही. तर शेतकऱ्यांनी याचा विचार केला पाहिजे की ह्याच्यामुळे आपल्याला फायदा होणार आहे. आणि इतर सुद्धा आपल्या इथं खासगी इतर कारखाने आहेत, सहकारी आहे. या कारखान्याहून सुद्धा आपल्या इथे 4 कारखाने आहेत. 4 कारखाने जे आहेत इथं सुद्धा फलटण तालुक्यामध्ये इथल्या जर माळेगावच्या कारखान्याची निवडणूक चंद्रराव अण्णा तावरे हे जिंकतायत तर ते चांगला दर देतील. आणि ते चांगला दर दिल्यामुळे फलटण तालुका शेजारीच आहे बारामती तालुक्याच्या. फलटण तालुक्यामध्ये 4 कारखाने आहेत. या 4 कारखान्यांना सुद्धा माळेगाव कारखान्याच्या मागोमाग दर द्यावे लागतात. आणि हे झाल्यामुळे काय होतं? शेतकऱ्यांचा फायदा होतो. मग हे मी शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सांगतोय. मी शेतकऱ्याचा पोरगा आहे, मी शेतकरी आहे. आणि फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांना माझं नम्रपूर्वक आवाहन आहे, चुकू नका. आपलं एक मतदान, सगळं मतदान चंद्रराव अण्णा तावरे यांच्या पॅनेलला झालं पाहिजे. सर्वांच्या हितासाठी, शेतकरी हितासाठी आणि सहकार वाचण्यासाठी, महत्वाचं म्हणजे दर चांगलं मिळण्यासाठी ऊसाला चंद्रराव अण्णा तावरे यांच्या पॅनेलला मतदान झालं पाहिजे. असे माझे सर्व शेतकरी सभासदांना, फलटण तालुक्यातल्या सर्व शेतकरी सभासदांना नम्रपूर्वक